मित्रांनो नमस्कार, जय बाळूमामा. मित्रांनो आपण या चॅनलवर ब्रह्मांड श्री बाळूमामांचे व्हिडिओ आपण टाकत आहोत आणि मामांची माहिती सर्व जगापर्यंत पोहोचवत आहोत. याचबरोबर मित्रांनो आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी आता या सगळ्यांच्यावर येऊन पडणार आहे आणि ती म्हणजे आपली पुढची पिढी घडवण्याची. मित्रांनो परवा मी असंच एका रस्त्यानं चाललो होतो आणि तिथं साईडला एक 4-5 मुलं खेळत होती आणि त्यावेळेला त्यांच्या खेळता खेळता त्यांच्या तोंडात जे काही शब्द होते, ज्या काही शिव्या होत्या त्या ऐकून माझं मन अगदी व्यथित झालं आणि म्हटलं पुढची पिढी आत्ता ह्या वयात जर असं त्यांचं बोलणं असेल, प्रत्येक गोष्टीत आईवडिलांच्यावरून शिव्या असतील तर फार म्हणजे फार ही वाईट गोष्ट आहे. म्हणजे म्हणूनच मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी शिवात्म गुरुकुलम आम्ही सुरू करत आहोत. शिवात्म गुरुकुलमचं पहिली बॅच सुरू होते. तुम्हीसुद्धा आपल्या मुलांना या गुरुकुलमसाठी प्रवेश घ्या, आपल्या मुलांचा प्रवेश घ्या. प्रवेश निश्चितीसाठी मला या नंबरवर कॉल करा किंवा खाली मी लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन गुगलमध्ये प्रवेश फॉर्म भरायला विसरू नका. मित्रांनो खरंच आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे की त्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच हिंदू धर्माचं शिक्षण, संस्कार, जीवनशैली, जीवनमूल्ये, व्यक्तिमत्व विकास यांचंही शिक्षण मिळालं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. आता सध्याच्या काळाची तरी फार मोठी गरज होऊन बसली आणि म्हणूनच मित्रांनो शिवात्म गुरुकुलममध्ये दर रविवारी मुलांना नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि एकाग्रता आणि सकारात्मक विचार कसा वाढवायचा, त्यानंतर प्राणायाम, योग, चांगले संस्कार आणि जीवनमूल्ये, आध्यात्मिक शिक्षण आणि भारतीय संस्कृतीची ओळख यासाठी शिवात्म गुरुकुलमचे क्लासेस सुरू होणार आहेत आणि तेही ऑनलाईन सुरू होणार आहेत. आता ह्या संस्कार शिक्षणामुळं काय होईल, मानसिकदृष्ट्या मुलं अगदी मजबूत होतील, अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि स्मरणशक्तीचा विकास होईल. आता हे का, कारण योग आणि प्राणायाममुळं नक्कीच त्यांची एकाग्रता वाढणार आहे आणि स्मरणशक्तीचा विकास होणार आहे. त्यानंतर शरीर निरोगी राहील. योग आणि प्राणायाम केल्यामुळं शरीर त्यांचं पूर्ण निरोगी राहील. चांगले संस्कार मिळाले नाही त्याचा कुटुंबाला सुद्धा फायदा होईल. तुमच्या भविष्यातली ही पिढी घडवण्यासाठी मी घेऊन आलो आहे मित्रांनो शिवात्म गुरुकुलम आणि तुम्ही आठवणीनं आपल्या पल्ल्याचा फॉर्म आजच्या आज भरायला विसरू नका. ब्रह्मांड श्री बाळूमामांच्या नावानं चांग बोला. मी शरण आलो तुझ्या पाया. गाडीचा नंबर 1 नंबर आहे काय, गाडीचा नंबर म्हणजे नंबर आहे 3693. टोटल काय ते 6-6-12 3 येते टोटल. नंबर म्हणजे नंबर आहे. 3चं काय असते चांगलं आहे. 3-6-9चं हे कॉम्बिनेशन चांगलं असतं. 3-6-9 जर असेल बर्थडे आहे. बर्थडे 3-6-1993 यांच्या मिसेसची बर्थडे आहे, म्हणजे मॅडमांचे बर्थडे आहे यांच्या. तुम्ही इकडे उभा राहा. या आज जाऊया ते फोटो बिटो वेळ नाही आता. या आत या. डॉक्टर मला पाठवायचं नाही. सगळं होऊ दे. या हाय अजून लई फिरायचं आहे आपल्याला. ते काय संपलं आता. डॉक्टर मला फोन कुठला आला मुंबईला बोलता शतक करायचं, शतक करायचं, शतक काय रगड झालं काय, शतक करायचं आहे. शतक करायसाठी माणसं आणल्यात. अजून केक कापायचा आपल्याला 100चा केक कापायचा मग त्यासाठी आज तयारीने आलं सगळं. 100 पर्यंत पुरेल असं औषध आहे. 100 वर्षापर्यंत पुरेल तेवढ्या औषध. बर सुरू करा, वेळ नको. खाल्लायचा का काय, काय जेवलायचं काय, काय खाय नाही सांग अजून. काय आणि तब्येत काय म्हणते मामा, काय प्रॉब्लेम आहे सांगा. चाललंय आणि गाडीला हात करून कुठं जायचं मी कापडी जायचं तर थोडं चाललं की बीपी वाढायला. बीपी चेक करूया. झोपा. दवाखान्यात गेलं सरकारी, ते जर चौकशी केली बीपी वाढलंय म्हणलं ते गोळी खावा असं करा. गोळी दिली का बीपीची त्यांनी? दिली. शुगर नाही जागा पण लवकर कमी आलं नाही. मग एक गाडीवर आलो गावात. मग ते पाहुणे जिथे गेलो तिने गेलो दवाखान्यात, तिथे सलाईन लावलं. तुमच्याकडे आलं तुमचं नाव काय? सूरज जाधव. सूरज जा
या की इकडे जा. फोटो काढा फक्त तुमच्या फोनमध्ये आणि मला पाठवा. हे फोटो काढा आणि मला पाठवा नंतर. मग व्हिडिओ सुरू आहे माझ्यात. मामा जरा बीपी आहे अजून तुम्हाला. होय. हां काढा त्याचा. हां काढा की बस. आणि सगळ्यांचा नंतर आमचा एक घ्या. श्वास घे. उठून बस जरा. थांब. पाठ मारायला जरा. श्वास घे. खोकला काय होता का? खोकला आणि ते सर्दी कायम सर्दी तयार होते ते काय कप पडत नाही पण का पडत नाही. पडतंय काय वेळा खोकायला मग लई वेळ लागते तो जरा पडतंय. बर मग ते पातळ व्हायसाठी काय करायला मी आता बघतो. हात जरा पुढे द्या. कार्तिक चाललास शाळेला? कार्तिक बळणार की शुगर आहे चांगले. नॉर्मल शुगर किती आहे? 93 आहे. 93. शुगरचा काय प्रॉब्लेम नाही, फक्त बीपीच. बीपी जरा जास्त आहे. बीपी किती आहे? ओके 160. 160. त्या कसल्या बीपीच्या गोळ्या आहे? बीपीची गोळी आहे. लेवळ चक्कर मारल्यागत होतंय पडल्या का मी खातो. त्या कमी आलं की बंद करतो. चेक कर शुगर. सगळ्यांमध्ये तिला नाही वाढत जास्त. नाही ठीक आहे. मग ते गोळी जरा एक अजून बघा. तुम्ही किती झालं गोळी चालू करून? मला वाटते 5 वर्ष झाली. बीपीची आलेलं झालं तर त्यावेळेला त्यात निघालं. परत त्याच्यानंतर आता लास्ट टाइम कधी घ्या बीपी चेक केलं? आता आठवडा 5-6 दिवस झालं ते कापशीत एक सलाईन लावून घेतलं ते पोरगी गावाकडे पाठवलं. पेटू वाढलेले झाले म्हणजे चालायला बस एक सलाईन दिली. बरं बरं. दवाखाना जवळ काही गोळ्या थोड्या दिल्या. त्यावेळेस तुम्ही किती होतं काय सांगितलं त्यांनी? त्यावेळेस सांगितलं भीती जरा वाढायला म्हटलं. वाढायचं. आता पण थोडासा वाढलेलं का? बस 5 मिनटं तरी डबल एकदा चेक करू आपण. किती राहणार चालतं म्हणून वाटतं कधी. दुसरा काय त्रास? खोकल्याचा त्रास सारखा होतो. खोकल्याची गोळी दिसते तुम्हाला गेलं? बरं एक तुम्हाला बदलून देतो गोळी कप पडायसारखी. ते दाखवून आणते घेऊन ठीक आहे. असं ते खोकल्याचं आहे दोन्ही पण. जरा छाती मोकळी व्हायसाठी कप पडायसाठी एक तुम्हाला दुसरी गोळी देतो एकदम. बाकीचे दुसरे पण तुम्हाला देतो माझ्याकडे. अजून काय त्रास? आणि काय नाही ते सर्दीच लंबी होते ते. सर्दी वाफ वगैरे मशीन आहे वापरायची? नाही ते काय वाफ करा घेतली तर अजून लवकर कमी होऊन जाईल. दम वगैरे छाती भरलेली. ती साथी काही लई भरलेली नाही पण ते तयार होते नाही ते काय सर्दीचं. कप तयार होते. होय ती निघत नाही. ती आवाज कमी होईल. हां. ती मोकळं व्हायसाठी देते. छाती मोकळं व्हायसाठी देतो. ते काही वेळा मी सरकार दवाखान्यात थोडं घेतो. ते चलाय बी निघत नाही, लांब पडते. ते BP वाढलं म्हणतात तिकडे जायचं बंद केलं. इथं जाऊन ते गोळ्या काय ते बदलून देता येईल आपल्याला. इथं आहेत का कुठं जवळ? हा दुकान आहे तिथं. एखादी वेळी ते पित्तासाठी घेतं एखादी देतो तुम्हाला. हे ठेवा सगळं. हे दिलं तर बघा या डॉक्टरना काय कापशीच्या काही नाही. खाऊन सपत आले की हे कापशी सगळ्यांनी दिलं तर ते गोळ्या एक 10 दिले. काय झाले की सपले ताकदीच्या गोळ्या देऊ. माझ्याकडे देतो थांबा. घेऊन आलो मी.
आणि काय मग आणि काय म्हणलं प्रयत्न पडत होता जवळ जायचो देवळापर्यंत जरा फिरवून यायचं पाय पडून आज मी जरा लेट थांबलो. ह्या देवा पण जातं लक्ष्मी देवा पण परत जाऊन परत यायचं. आणि त्यातनं मनाला आलं ही गोळी ती चक्करची खाली हं. तर शेतापर्यंत जायचं फिरून यायचं झाडं शेत लय लांब पडते खरं. लांब पडते आणि उन्हात कसं उन्हात नाही ह्या वेळेला जाऊन येते हो. जाऊन परत येत आहे. होय 9:30पर्यंत 10पर्यंत. त्याने काय होतंय सारखंच घरात बसलं तर ते पाय सुचतंय पण ते फिरून तेवढं आलं की काही नाही काय सफाई. नाही, हां. बरोबर आहे. काय नको काय नको खाणार नाही नको नको खाणार नाही काय नको नको का आम्ही नको. आता पहिलं सुरुवात तुमच्यापासून झाली. बरोबर आहे मग आमचं गेलं लगेच काय घरात करत नाही मिळणार गेलं लगेच मग आता एवढ्या लोक कुठं हा तयार ना पावणे सातला मिळते मिळते मग बाबा गेल्याच वाटतं आणायला. घरात नाही गेला ते डॉक्टरांच्या बरोबर आले डॉक्टर साहेबांच्या बरोबर. त्यांचं गाव शिरडून नव्हतं तुमचं शिरडूनमधले त्याचा दवाखाना आहे की डॉक्टर साहेबांचा दवाखान्यापासून त्यांचं गाव कवठे मंकाळ शिरडोन ते मुंबईचे ते अशोक खराडे. अशोक खराडे त्यांचं म्हणजे हे काय म्हटलं तर गाव कवठे महाकाळजवळ तिसंगी. गाव कवठे महाकाळजवळ तिसंगी गाव. राहायला मुंबईला. काय उद्योग तिथं BST मध्ये होतं रिटायरमेंट आहे आता 6 वर्ष झालं. म्हणजे पोटासाठी काय तर आपलं काजू बदामचं मनुक्याचं ड्रायफ्रूटचा धंदा आहे आपलं. मामाच्या जीवावर आपलं मामाला कंबर चांगली ठेवली आपलं. ते मिळणार नाही चालेल. का? काय नको घरात खायला करायला का? खायला असं करताचा बसा इकडे बसा इकडे. ही पित्ताची आहे. हां लेखा काय आहे? काहीतरी नको ते खाणं आणि हे छाती मोकळी व्हायसाठी कप वगैरे तयार करतात ना ती कप वगैरे बाहेर पडते ना त्याच्यासोबत ही खायची. जेवण करूनच खायची गोळी. जरा चांगली गोळी दिली जेणेकरून बाहेर हां जेवायचं काम करा. देतो की आणि ही बॉटल घ्यायची त्याच्यासोबत. हे तिन्ही सोबत खाल्लं का सगळा छातीतला कप बाहेर पडतोय. ते पित्ताचे आणि कॅल्शियमची आणि ताकदीची दिलेली आहे. तुम्हाला परत गरज वाटेल ना अशक्तपणा वगैरे वाटला कणकणी आली ही रात्रीची खायची आणि ही अशक्तपणाची वाटेल तेच खावा तुम्ही. कारण त्या ह्या गोळ्या जास्त होत्या म्हणून हे तुम्हाला गरजेनुसारच गोळ्या खावा. ठीक आहे हे लिहा पेन आणली बसा की तू बसा काय बस बस बस. सगळं कॅल्शियमची अशक्तपणाची पित्ताची आणि ही आहे ती सर्दी खोकल्याची छातीतलं कप बाहेर पडायचं. हां दोन्ही एकत्र खायचे त्या. हां दोन्ही एकत्र खावा.
त्याच्यासोबत हे खाऊ. हे एकत्रच ठेवतो मग लक्षात येईल. आणि औषध एक 10-10 मिली घ्या. सकाळ 10 मिली, संध्याकाळी 10 मिली. आणि काय देवाला जाऊन आला. जाऊन आलो की सकाळी. रात्री चालतो 12-12:30 वाजता आलो. मुक्काम कुठं? आदमापूरमध्ये. परत अभिषेक करून मग आलो. अभिषेक केला, दर्शन घेतलं. रात्री 12:30 आले त्याने. अभिषेकला गर्दी असतात. अभिषेकला गर्दी होती आज. हे, त्या रविवार गर्दी असते. तसं कशी वाटते तब्येत सांगा. मामांचा बीपी जरा जास्त आहे थोडासा. बाकीचं ओव्हरऑल चांगलं आहे. तब्येत तरी ठीक आहे. शुगर नॉर्मल आहे. शुगर नॉर्मल. हां, तर थोडंसं छातीत कप आहे. ते पण काही गोळी मेडिसिन दिलेत, कमी होऊन जाईल ते. तुमचं कसं काय झालं घरचं? आहेच. हे कट करतो थांबा. हा बोला आता बोला काय घरचं विचार. हे बंद बोलतो करतो. की हे बंद मी करतो. तुम्हाला सांगितलं बरं बरं बंद केलं की. केलं. बंद केलं. तुम्हाला म्हातारं व्हायचं नाही असं सांगितले सांगितलं. त्याची फोडणी घालायला घरात तळायला काहीतरी काही ना, पण खरं आहे ते. होय होय. काय अलीकडचे काही लोक ऐकत नाहीत. त्यांना हे पाहिजे, तिळ नको, खात नाही. म्हणजे काय ते ना, अवयव सगळे जिथले तर सगळं लोंबत नाही. बंद करा. बाळू मामा